नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यातील सरळ सेवा त्याचबरोबर शासकीय भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अजून एक चांगली महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी आणि सरकारी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर म्हणजे शिक्षकांव्यतिरिक्त जी पदे असतात ह्या कर्मचाऱ्यांची मोठी भरती होण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे या भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा पदांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर शासन निर्णय हा जारी झालेला आहे. तर शासन निर्णयामधली महत्त्वाची अपडेट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सरळ सेवा शासकीय भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. या भरतीमध्ये तब्बल 5,400 पेक्षा जास्त पदे ही भरली जाणार असल्याचं हे सांगितलं जात आहे. पुढील काळामध्ये रिक्त पदांची संख्या वाढल्यास हा आकडा 7 ते 8,000 पर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अंतिम अधिकृत आकडेवारी नाही आहे. पोचनिहाय आणि संवर्गनिहाय अंतिम जागा अधिकृत जाहिरात आल्यानंतर स्पष्ट होतील. तत्पूर्वी या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. सर्वात आधी पाहूयात की एकूण कोणकोणती पदे ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदे आहेत यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये ही भरली जातील. तर कोणकोणती असतील, तर या भरतीमध्ये मुख्यतः 3 पदांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. पहिलं पद म्हणजे कनिष्ठ लिपिक क्लर्क पदासाठीची. दुसरं पद म्हणजे पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणजेच फुल टाईम लायब्रेरियन. आणि तिसरं आणि सर्वाधिक पदे असण्याची शक्यता असलेलं पद म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट. विशेष म्हणजे ही भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न होता थेट सरळ सेवा भरतीच्या स्वरूपात होण्याची माहिती मिळाली आहे. म्हणजे पाहू शकता, शिक्षक पद भरती जी असते ही थेट पवित्र पोर्टल मार्फत भरली जाते. मात्र ही जी शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांची भरती सरळ सेवा पद्धतीच्या परीक्षामधून घेतली जाण्याची शक्यता आहे. आणि परीक्षा घेण्यासाठी TCS किंवा IBPS यापैकी एका संस्थेची निवड होण्याची शक्यता आहे, अशी शक्यता हे सध्या सांगितली जात आहे. मात्र अधिकृत अपडेट ही लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल, सध्या ही शक्यता आहे. आता या भरतीची प्रक्रिया कशी असेल ते सुद्धा समजून घेऊयात. संबंधित संस्थांकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते, म्हणजे या सगळ्या ज्या शाळा आणि महाविद्यालय आहेत यांच्यामार्फत. त्याच्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागवले जातील, अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यानंतर परीक्षा किंवा निवड प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होण्याची शक्यता आहे. अर्ज मागवणे, त्यांची छाननी, मुलाखत आणि अंतिम निवड यामध्ये संबंधित शाळेचे व्यवस्थापन किंवा संस्था ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आता या भरतीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय. त्या 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त खाजगी किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर संवर्गातील थेट सेवा कोट्यातील 80% रिक्त पदे निर्धारित प्रक्रियेनुसार भरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर 28 मे 2025 रोजीच्या पत्रान्वये पदास मान्यता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र ही स्थगिती जी आहे त्यावेळीची ही हटवण्यात आल्यामुळे नवीन GR ही स्थगिती हटवण्यात आली आहे. या कारणामुळे शिक्षकेतर पदांसाठीची भरती पुढे नेण्यासाठीचा मार्ग हा मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच इच्छुक उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आता पदांचं जे डिवाइड आहे, विभाजन कसं असेल तर पाहू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या संवर्गामध्ये 100 पदे असतील तर यामध्ये माहितीनुसार काही पदे पदोन्नतीसाठी, काही पदे अनुकंपा नियुक्तीसाठी राखीव ही राहू शकतात. म्हणजे यामध्ये डिवाइड होऊ शकतात, त्यांचं विभाजन होऊ शकतं. काही राखीव असतील, काही पदोन्नतीसाठी असतील आणि काही अनुकंपासाठी असतील. त्याच वेळेला काही सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा घेतली जातील. म्हणजे साधारणपणे 20% पदे ही पदोन्नतीद्वारे भरली जातील, 10% पदे अनुकंपा नियुक्तीसाठी ठेवली जातील आणि बाकीचे 80% याची सरळ सेवा म्हणजे जी परीक्षा आहे याची तयारी केली जाते. त्यानुसार
घेतली जातील. उर्वरित पदांमध्ये पाहू शकता थेट भरतीला वाट ही राहू शकते. मात्र मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजण्यासाठीचा हा दिलेला अंदाज आहे. पदांची आणि प्रत्येक संस्थेची वास्तविक पदसंख्या ही वेगळी असू शकते. मात्र आरक्षणानुसार बिंदूंबरोबरी तपासणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. तर या कारणामुळे सर्वात जास्त प्रश्न हा येतो म्हणजे पात्रता काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अंतिम सेवा प्रवेश नियम अधिकृत जाहिरात उपलब्ध होईपर्यंत कोणतीही पात्रता अधिकृत समजली जाऊ शकत नाहीये, अंतिम समजली जाऊ शकत नाहीये. तर यानुसार संभाव्य माहितीनुसार प्रयोगशाळा सहाय्यक 10वी उत्तीर्ण पात्रता असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक पदासाठी मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट अशी टायपिंगची पात्रता लागू होण्याची शक्यता ही असणार आहे. त्याचवेळी ग्रंथपाल पदासाठी बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स, लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स संबंधित शैक्षणिक पात्रता आवश्यक असण्याची शक्यता ही असू शकते. पण पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संभाव्य माहिती आहे. अधिकृत जाहिरात ही खूपच महत्त्वाची असणार आहे. आता या पदांसाठीचं वेतन हे कसं असेल त्याबाबत सुद्धा जाणून घेऊयात. तर यामध्ये शक्यता आहे निवड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळांमध्ये काही पदांवर 3 वर्षापर्यंत मानधन तत्वावर सेवा ही द्यावी लागू शकते. म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल पदासाठी सुरुवातीचं मानधन हे अंदाजे 10 ते 12,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कनिष्ठ लिपिक मानधन तुलनेनं जास्त असू शकतं. त्यानंतर सेवा नियम शासनाच्या मान्यतेनुसार नियमित वेतनश्रेणी लागू होण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. मात्र पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अधिकृत जाहिरात, अधिकृत आदेश ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतरच हे नियम स्पष्ट होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते. तर आत्ता जी आपल्याकडे मिळालेली माहिती आहे त्या माहितीनुसार साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये भरतीची जाहिरात येण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पुढील काही महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न हा होऊ शकतो. मात्र जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत कोणतीही निश्चित तारीख ही सांगता येणार नाहीये. आता तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी पात्र असाल तर तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांची तयारी ही आत्ताच तयार करून ठेवा आणि जाहिरातीवर सुद्धा लक्ष ठेवा. कनिष्ठ लिपिक पदासाठी इच्छुक असाल तर आत्तापासूनच मराठी, इंग्रजी टायपिंगचा सराव ठेवा आणि त्याची टायपिंग नसेल केली तर करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रंथपाल पदासाठी तुम्ही पात्र असाल तर लायब्ररी सायन्स, मास्टर लायब्ररी सायन्स किंवा संबंधित शैक्षणिक कागदपत्र तयार ठेवा. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर शैक्षणिक कागदपत्र, टायपिंग प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र लागू असल्यास ती सुद्धा तयार ठेवणं महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, या भरतीमध्ये 5,400 पेक्षा जास्त जागांसाठीची माहिती ही समोर येत आहे. त्यामुळे एक मोठी भरती प्रक्रिया यामध्ये अजून जागा वाढ होऊन 7 ते 8,000 पदे हे निश्चित आहेत. परीक्षा सुद्धा TCS किंवा IBPS द्वारे घेतली जाऊ शकते किंवा 10वी पास उमेदवारांना प्रयोगशाळा सहाय्यक पद हे निश्चित मिळणार आहे असं सध्या समजू नका. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदांच्या पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, शुल्क, आरक्षण, वेतन आणि अर्जाची अंतिम तारीख याबाबतची माहिती स्पष्ट होईल. तर या संदर्भातल्या पुढच्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.